नमस्कार, मी दिलीप कारंबूर। आज आपण कपड्यांना किती शिलाई घ्यायची त्याबद्दल बोलणार आहोत। बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो, ब्लाउजला किती शिलाई घ्यायची, ड्रेसला किती घ्यायची, नऊवारी साड्यांना किती शिलाई घ्यायची। खरं पाहता शिलाई ही तुमच्या दुकानावर, तुमच्या बुटीकवर, तुमच्या एरियानुसार किंवा तुम्ही घरगुती करत असाल तर त्यावर ही अवलंबून असते। एकाच ब्लाउजला समजा अस्तराचा ब्लाउज आहे, कोणी 200 रुपये घेईल, कोणी 300 घेईल। तेच जर छान ब्युटीक असेल तर तिथे 700-800-1000 रुपयापर्यंत पण शिलाई असते। काही ठिकाणी ह्याच्यापेक्षाही जास्त शिलाई असू शकते, कारण त्यांचा सेटअप, त्यांचं गुडविल ह्यावर शिलाई अवलंबून असते। आता ब्लाउजची शिलाई तर तुम्हाला सांगितली। आता एखादा पंजाबी ड्रेस आहे, अस्तराचा आहे, तुम्ही जर शिवून देणार असाल तर त्याची शिलाई साधारण दोन्हीची मिळून अस्तराची कमीत कमी 300 रुपयापासून 400, 500, 700-800 रुपयापर्यंत शिलाई असू शकते। कुठे कुठे ही शिलाई जास्त पण असू शकते, तर तुम्ही त्याप्रमाणे शिलाई ठरवू शकता। नऊवारी साडी शिलाई कमीत कमी 500 रुपये तरी नक्कीच घ्या, आणि तुमच्या एरियानुसार 600, 700, 800 दुकानानुसार, बुटीकनुसार तुम्ही ती वाढवू शकता। एखादा लॉंग वन पीस आहे, तो अस्तराची शिलाई असेल, अस्तर लावायचा असेल तर त्याची शिलाई कमीत कमी 300-400 रुपयापेक्षा कमी घेऊ नये, आणि त्याच्या पुढे मग तुम्ही 500, 600, 700, 800, 1000, 1200, कुठे 2000 रुपये पण शिलाई असू शकते। आणि ह्या लॉंग वन पीस मध्ये किंवा ब्लाउज मध्ये पण कुठल्याही कपड्यामध्ये तुम्ही जर फॅशन करणार असेल तर अजून थोडीफार शिलाई वाढते। तुम्ही त्याला काय ऍक्सेसरीज जोडणार असेल तरी त्याची शिलाई ही थोडीफार वाढते। आणि अजून फ्रॉक असेल, लहान मुलींचा फ्रॉक असेल, फ्रॉक मध्ये भरपूर व्हरायटी असतात। लहान मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत फ्रॉक असू शकतात। लहान मुलींची फ्रॉकची शिलाई कमीत कमी 150 रुपये तरी असावी, आणि त्यानुसार पुढे उंचीनुसार ही शिलाई वाढत जाते, आणि त्या प्रकारे तुम्ही शिलाई जास्त घेऊ शकता। म्हणजेच दुकानानुसार, बुटीकनुसार, तुमच्या गुडविल नुसार ही शिलाई ही वाढत जाते, हे नेहमी लक्षात ठेवा। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे आलेले गिराईक हे तुम्ही शिलाई कमी देतात म्हणून सोडू नये। तुम्हाला जर काम वाढवायचं असेल तर तुम्ही थोडीफार कमी शिलाई मिळाली तरी काम जरूर करून द्या, आणि जेवढं काम चांगलं करता येईल, जेवढं आपल्याला प्रामाणिकपणे काम करता येईल तेवढं तुम्ही करून द्या। पहा, ते गिराईक परत येईल, आणि या अशामुळे अजून इतरही गिराईक वाढतं, आणि तेव्हा तुमचं जेव्हा गिराईक वाढेल तेव्हा तुम्ही शिलाई थोडी थोडी वाढवू शकता। सुरुवातीला नेहमी शिलाई ही कमीच ठेवायची, हे लक्षात घ्या। लिबर्टीचे जे ऑनलाईन कोर्स आहेत हे फारच सोपे आहेत। हे 24 तास तुम्ही मोबाईलवर करू शकता, केव्हाही, कधीही, आणि हे पूर्ण 6 महिने तुमच्याचकडे असतात। किती वेळा हे रिपीट करून बघू शकता। त्यामुळे जरूर ऑनलाईन कोर्स करा, तुम्ही घर बसल्या तुमच्या कामात सुधारणा करू शकता। त्याचप्रमाणे लिबर्टीचे ऑफलाईन कोर्स आहेत, पुण्यात शनिवार चौकात आहे। ते बघण्यासाठी तुम्ही आमच्या ब्रँचला जरूर एखाद्या बॅचला बसून बघू शकता। मुलींनी केलेले पॅटर्न, टीचर कसं शिकवतायत, हे तुम्ही कधीही केव्हाही येऊन पाहू शकता आणि कोर्स जॉईन करू शकता। ऑनलाईन कोर्सेसची एक फ्री लिंक खाली दिलेली आहे, तो एक ऑनलाईन फ्री कोर्स जरूर पहा। जर तुमच्या कामात काही तुम्हाला गडबड वाटत असेल, काही कमतरता असेल, थोडंफार फिनिशिंग येत नसेल, तुम्ही अनेक वर्षे काम करता परंतु तुमचा आत्मविश्वास कामात नसेल, तर तुम्ही लिबर्टीचा ऑनलाईन कोर्सेस जरूर करा, किंवा ऑफलाईन कोर्सेस सुद्धा आहेत पुण्यामध्ये शनिवार चौकात। या आमच्या सर्व कोर्सेसमध्ये असे बारक्या अनेक गोष्टी आम्ही समजावून सांगितलेल्या आहेत, आणि या कोर्सेसमुळे
तुमचा नक्कीच काम वाढणार आहे आणि तुमच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होणार. तर जरूर तुम्ही लिबर्टीच्या ऑनलाईन कोर्सेस व ऑफलाईन कोर्सेसचा वापर करा आणि तुमचं काम तिप्पट चौपट वाढवा आणि तुमचं उत्पन्नही वाढवा. लिबर्टीच्या ऑफलाईन व ऑनलाईन कोर्सेसच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा.